जय शिवराय. आज पुण्यात जी घटना घडली, खरंच ती घटना पाहून पुन्हा एकदा मनाला खूप दुःख झालं. घटना तशीच आहे की दीप्तीताई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. कारण काय? तर या ठिकाणी सासरकडून केला जाणारा छळ. हे कित्येक प्रकरण दर 1 महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला हे प्रकरण घडतायत. तर सर्वप्रथम त्या ताईला भावपूर्ण श्रद्धांजली. पण मला मुलींच्या वडिलांना सांगायचंय, आपण आपली मुलगी देत असताना काय विचार करतो? त्या पुढच्या व्यक्तीचं आपण काय पाहतो? त्यांची संपत्ती पाहतो, ते किती मोठे आहेत हे पाहतो. परंतु आपण हाही विचार करायला पाहिजे की ज्या घरात मी माझी मुलगी देतोय, ती मुलगी त्या घरात सुखी राहणार आहे का? आपल्याला असं वाटतंय की आपल्या मुलीचं सुख म्हणजे फक्त त्यांची असणारी दौलत, त्यांच्या असणाऱ्या ऐसाराम, त्यांच्या असणाऱ्या गाड्या, त्यांचे असणारे बंगले, हे म्हणजे आपल्याला आपल्या मुलीचं सुख वाटतंय. पण मला तरी वैयक्तिकरित्या असं वाटतंय की आपल्या मुलीचं सुख मात्र एक ठिकाणी वेगळ्या गोष्टीमध्ये असते. आपण हा विचार का करत नाही की आपल्या मुलीला जर सुख द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तिला एक कर्तृत्ववान मुलाचे, म्हणजे काय गरीबाचं घर असू द्यात ना, परंतु जर मुलगा कर्तृत्ववान असेल, माणसं प्रेमाची असतील, तर अशा ठिकाणी आपल्याला मुली द्यायला काय हरकत आहे? परंतु आपण इथेच चुकतो. आपण जेव्हा मुलगी देण्याचा विचार करतो त्यावेळेस त्यांची संपत्ती पाहतो, त्यांची प्रॉपर्टी पाहतो आणि प्रॉपर्टी पाहून या ठिकाणी आपण मुली देतो आणि इथेच आपण फसतो. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आपण शेतकऱ्याच्या घरी मुली द्यायला या ठिकाणी टाळाटाळ करतो. शेतकऱ्याच्या घरी आपण मुलगी द्यायची म्हणलं की आपल्याला दिसतं शेतकऱ्याचं शेत, तिथे